तर नमस्कार भावनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला सांगतो की आजचा व्हिडिओ नाही का आपला महाशिवरात्री निमित्त बनवलेला आहे. आणि पूर्ण स्टेप बाय स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि जे चॅनलवर नवीन आलेत त्यांनी तर पहिलं जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर फोटोशॉप ओपन करून घेतलेला आहे. इथं तुम्हाला एक डिझाईन दिसते. तर ही डिझाईन आपण इन्स्टाला पोस्ट केलेली आहे. तर हीच डिझाईन आपण बनवतोय आणि ही लाईट डिझाईन आहे, म्हणजे फॉग पॅटर्नमध्ये डिझाईन आहे. तुम्हाला दिसत असेल तर ब्रश मारलेले. आणि बॅकग्राऊंड कसं काय पूर्ण डिटेलमध्ये बघू. आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं लाईट कलर असेल तर आपण डार्क कलर यूज करतो डिझाईनमध्ये, डिझाईन उठून दिसते. आणि डिझाईन डार्क असेल सिनेमॅटिकमध्ये तर आपण लाईट कलर यूज करतोय. तर जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगतोय. बाकी डिझाईन बघू शकता तुम्ही कशी झाली काय पूर्ण डिटेलमध्ये बघू. आता आपल्या इथं काही तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असतील तर ह्याच बॅकग्राऊंडचा उपयोग करून आपण तेवाला बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. आणि खूप जणांना बॅकग्राऊंड बनवायला प्रॉब्लेम येतो आहे. तर तुमच्यासाठी पिंटरेस्टला फक्त बॅकग्राऊंड सर्च केलं ना तुम्ही, तिथं तुम्हाला खूप बॅकग्राऊंड भेटतील. तुम्ही हेच बॅकग्राऊंड घेऊन याच्यावर काम करून एक चांगलं बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता. किंवा मग तुम्हाला इथं रेडीमेड बॅकग्राऊंड पण भेटतील. आता जसं मी हे बॅकग्राऊंड घेतलं इथं, तर असल्या बॅकग्राऊंडवर बी तुम्ही काम करून एक डिझाईन करू शकता, एक बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता. तर फक्त बॅकग्राऊंड सर्च करा, इथं तुम्हाला खूप टेक्स्चर वगैरे बॅकग्राऊंड वगैरे भेटतील. जर इथं तुम्ही जर सिल्वर टेक्स्चर जरी टाकलं ना तर तुम्हाला म्हणजे खूप असे सिल्वर टेक्स्चर भेटतील. हे बघा, गोल्डन वगैरे पाहिजे ते तुम्हाला तिथं भेटून जाईल पिंटरेस्टला. तर चला व्हिडिओला सुरुवात करतो मी. आता हे राहू दे एवढं. तर आता आपल्याला न्यू साईज क्रिएट करायची आहे. आणि आपण इंस्टाला अपलोड होईल, इंस्टाला फेसबुकला जी आपण नॉर्मल साईज घेतो 5x5 घेतो, 10x10 घेतो, तसंच इंचेसमध्ये आपण 10x10 घेतलेलं. इथं बेस्ट क्वालिटी तिने. आणि पिक्सेल इंचेसमध्ये 300 रिझोल्युशन घेतले. तुम्ही 500 वगैरे घेऊ शकता. इथं RGB कलरच ठेवायचे तुम्हाला, कारण आपण सोशल मीडियासाठी डिझाईन बनवतो आहे. इथं 8 बीटच ठेवायचे. तुम्ही 16 बीट पण करू शकता, पण मी 8च ठेवतो आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, इथं तुम्हाला खाली कलर प्रोफाईल दिसते. तर एक मध्ये मला मेसेज आला होता, त्याची डिझाईनच फोनमध्ये घेतली की वेगळी दिसायची, कलर पूर्ण डल होऊन जायचे. तर त्याचं काय झालं होतं, इथं जे sRGB आहे आपलं, तर तिथं त्याचं डोंट कलर मॅनेज झालं होतं. तर हे लक्ष द्या, हे RGBच राहू द्या आणि इथं स्क्वेअर पिक्सेल राहू द्या, बस एवढंच. तर आपण साईज क्रिएट करू. तर सॉरी, आपली साईज वेगळीच क्रिएट झालेली आहे. तर आपण काय करू, कस्टममध्ये इंचेसमध्ये 10 आणि इथं बी 10 घेतो मी. हाईट विड्थ दोन्ही 10-10, रिझोल्युशन 300. बाकी तुम्हाला इथं सांगितलेलं एवढं लक्षात ठेवून घ्या. साईज क्रिएट करतो मी साईज. आता इथं साईज झालेली क्रिएट. तर आपल्याला काय करायचं, आता जे आपलं बॅकग्राऊंड आहे हे वाला, तर ह्याला मी काय करतो, Ctrl+C करतो कॉपी. पण त्याच्या अगोदर मी द कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतो आहे. तर Ctrl+C करून जे आपलं मेन डॉक्युमेंट आहे तिथं येऊन Ctrl+V करून पेस्ट करतो. आणि ह्याची साईज वाढवायची असेल ना आपल्याला, तर आपण Ctrl+T करतो आणि अल्ट दाबून ह्याची साईज अशी वाढून घेते सोबत. तुम्ही इथून पण अशी वाढू शकता किंवा असं एक बाजू वाढून पण साईज वाढू शकता. पण कसं इकडं वाढणार, परत तुम्ही खाली वाढणार, मग त्यापेक्षा तुम्ही अल्ट दाबूनच सोबत साईज वाढून घ्या अशी. तर अशी साईज वाढून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, फिल्टरमध्ये जाऊन ह्याला ब्लर इफेक्टमध्ये नाही का, जो रेडियल ब्लरचा इफेक्ट आहे आपला, सर्कल टाईप पूर्ण सर्कलमध्ये ब्लर होतो, तर तोच द्यायचा आपल्याला इकडं असा 30-31 असा. तर पूर्ण सर्कल टाईप असं ब्लर होईल बघा, इथं तू बघू शकता. आता ह्याच्यावर आपल्याला काम करायचे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला इथं खाली एक न्यू लेअर घ्यायची. तर मी न्यू लेअर का घेतलेली, कारण आपल्याला समजा आपण इथं ब्रश वगैरे मारला तर आपण ह्याला ओव्हरली ऑपेसिटी कमी जास्त करू शकतो पाहिजे तसं. पण जे मेन बॅकग्राऊंड आहे आपलं हे, त्याच्यावर जर काम केलं तर आपण पूर्ण फिक्स होणार आहे, आपलं प्रॉब्लेम येईल. त्यामुळं आपण ह्याच्यावर काम नाही करणार आहे, आपण न्यू लेअर घेणार आहे. आता आपण काय करू, ब्रशवर क्लिक करू आणि इथून ब्रश मारायचे आहेत आपल्याला. तर मी काय करतो, इथं खाली हे जे ब्रश आहेत ना, तर ह्याचा पुढचा व्हिडिओ ना आपला ह्या ब्रशवर असणार आहे आणि ब्रश मी तुम्हाला देऊन टाकणार आहे. तर हा ब्रश घेतो मी 350 वाला. साईज वाढून घेतो. इथून व्हाईट कलर घेते, पूर्ण व्हाईट कलर घेऊन घ्यायचं तुम्हाला असा. तर आपण दुसरा ब्रश बघू अजून. किंवा ब्रश नाही का आपण टेकच्या खाली मारायला चांगला आहे ओव्हरलेमध्ये.
आपण अजून खालचे ब्रश, शेवाले ब्रश बघू आपण. 2500 वाला ब्रश मारू. हा एक ब्रश बेस्ट आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे वाले ब्रश देईन मी. हे मी दिलेत का नाही एकदा चेक करतो, तुम्हाला सांगतो तसं नाही का. तर हा ब्रश मारू आपण आता. इथं पूर्ण लाईट वेट आहे, म्हणजे पूर्ण लाईट असा फॉगमध्ये पडतो नाही का. हे बघा तुम्ही तर बघू शकता. तर हे ब्रश मी दिलेत वाटतं तुम्हाला, असं वाटते मला. तर असा ब्रश मारला आपण, बघू शकता तुम्ही कसं इफेक्ट पडलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बॅकग्राऊंड आहे आपलं हे वालं, सॉरी हे डिलीट करतो मी, घेतले आपण. आता हे वाले बॅकग्राऊंडला आपल्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं राईट क्लिक करून, आणि ह्याला Ctrl+C करतो आणि इकडून Ctrl+V करतो असं. आता ह्याला पण Ctrl+T दाबून नंतर Alt दाबून अशी साईज वाढून घेतो. आणि ह्याला आपल्याला आता ओव्हरली द्यायचं आहे किंवा सॉफ्ट लाईट. तर ओव्हरली जास्त हे होते, आपण सॉफ्ट लाईटच देऊया. ह्याला पण थोडं कमी जास्त करू शकता. तर बस ओके, काही विषय नाही. बॅकग्राऊंड झालं आहे आपलं नॉर्मल. तरी पण आपण काय करू आता, हे डिलीट करून टाकू. आता ही PNG घेऊया आपण. तर ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. ह्याला व्हाईट कलर आहे ना, तर Ctrl+L करून डायरेक्ट इथून असा ब्लॅक कलर करून घ्या. आणि त्यानंतर इथून ओव्हरले द्या असा. त्यानंतर पण याची ऑपेसिटी कमी करा अशी. तर आपण एक इकडं असं एक लावणार आहे आणि एक ह्या साईडला असं लावणार आहे. ऑपेसिटी कमी करून घेते. नॉर्मल 23 ठेवते, ह्याची पण 23 ठेवतोय. आता आपण काय करू, शिवजीचा जो फोटो आहे ना आपला PNG, ह्याचं पहिलं मास्किंग डिलीट करतो आणि ह्याला असं ड्रॅग करतो. हे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आधीपासूनच आहे, त्यामुळे मी त्याला काय करत नाही. ते Ctrl+T ने याची साईज कमी जास्त करून ॲडजस्ट करून घेतो बरोबर. तर मी असं ॲडजस्ट केलेलं आहे. आणि ह्याला पण मी काय केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता, कलर बॅलन्स केलेला आहे. तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा इथं असं मी कलर बॅलन्स केलेलं आहे पूर्ण बॅकग्राऊंडच्या ह्याने मॅच होईल तसं नाही का. तर झालं. परत कॅमेरा फिल्टरमध्ये पण टेक्स्चर वगैरे वाढवलेलं आहे मी, त्याचं कॉन्ट्रास्ट वगैरे. हे बघा असं इथून वाढवू शकता. फोटोला टेक्स्चर होतंच आधी, कॉन्ट्रास्ट वगैरे ॲड करू शकता. हे बघा असं. आता आपल्याला काय करायचं आहे, खालून थोडं इरेज करायचं आहे. आपण इरेज यूजच करणार नाही, कारण आपल्याला नंतर कधी लागलं समजा खालचा पार्ट, तर आपण परत अंडो करणार नाही ना. त्यामुळं आपण डायरेक्ट मास्कवर क्लिक करू आणि इथून आपण जो नॉर्मल ब्रश असतात आपले जनरलमधले, तो सॉफ्ट ब्रश घ्यायचा. इथं हार्डनेस पूर्ण 0 करायचे आणि ब्रॅकेटनी साईज कमी करून घ्यायची ब्रशची. आता इथं व्हाईट कलर असं ना, तिथं ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे. इथं जर तुमचा वेगळा ब्लॅक पण आहे, थोडा जर असं ग्रे जर असला ना, तरी तुमचं वर्क करणार नाही पूर्ण प्रॉपर. नॉर्मल थोडं तुमचं राहणार आहे. त्यामुळं पूर्ण ब्लॅक करून घ्या. तर पूर्ण असं ब्लॅक करत बसण्यापेक्षा डायरेक्ट डिप्रेस केला ना कीबोर्डवरचा, समजा इथं कोणता पण कलर असा ना, रेड वगैरे किंवा ग्रे कोणता पण असू दे, तर तुम्ही फक्त डिप्रेस केला तरी रिसेट होऊन जाईल पूर्ण. आता इथं व्हाईट कलर आहे, तर इथं ब्लॅक कलर घ्यायचा ना, असं इरेज करायचं आहे. आता तुम्हाला जर वाटलं मला हे परत पाहिजे, तर तुम्ही परत इथं व्हाईट कलर घेतला ना असा, तर हे परत येणार आहे असं. पण तुम्ही सारखं इथं क्लिक नका करू. शॉर्टकट की X दाबलं ना, तरी हे होईल नाही का, वर खाली होईल कलर. तुम्हाला जर वर व्हाईट पाहिजे तर X दाबायचं, व्हाईट इंट, आणि कोणता बी कलर असेल तर फक्त डिप्रेस करा, रिसेट होईल. तर आता मी वर ब्लॅक कलर घेतो आहे आणि असं इरेज करतो आहे खालून. तर मी असं इरेज करून घेतलेले. परत Ctrl+T ने साईज कमी जास्त करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं हे झालेलं आहे काम, हे पण डिलीट करतो मी. आता बऱ्यापैकी आपलं काम झालेलं आहे, पण तरी पण तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड कसं दिसतंय. तर अजून पण बॅकग्राऊंडला आपण ब्रशनं मारलेलं आहे. तर आपण काय करू, आपला जो इमेज आहे त्याच्या खाली म्हणजे बॅकग्राऊंडच्या वर यायचं आपल्याला, तिथं न्यू लेअर घ्यायचे आणि इथं पण आपल्याला आता ब्रश मारायचे. तर तेच ब्रश मारायचे, मी ते दिलेत वाटतं तुम्हाला मी ब्रश मागेच. अगं हेच ब्रश येते. ते सर्व ब्रश तुम्हाला असे भेटून जातील. ते असे ब्रश मारायचे तुम्हाला मागं. हे बघा असे. तर ओके झालेले. आता आपल्याला काय करायचे, हे पण असं ॲड करायचे. तर PNG आहे नॉर्मल, तर मी असे ॲड करतो इकडं.
तर आपल्या पूर्ण बॅकग्राऊंडच्या खाली गेलेलं आहे, सगळ्यात वर घेऊन यायचं आपल्या लेअरला, असे ॲड करून घ्यायचे. आता आपलं मेन काम नाही का टाईप करायचं. आता इथं तुम्ही बघू शकता ते टाईप करायचं आपल्याला. तर सर्वात पहिलं तुम्हाला गुगल इनपुट टूल्सवर जायचे. तिथं जाऊन तुम्हाला इथं मराठी सिलेक्ट करून घ्यायचं, इंग्लिश असेल तर मराठी सिलेक्ट करायचं आणि इथं टाकायचं तुम्हाला आता महाशिवरात्री पुढचं आपल्याला नियमित सर्वांना मंगलमय शुभेच्छा टाकायचे. तर नॉर्मल तुम्ही नियमित टाकलं ना असं तरी येणार. इथं नियमित सर्वांना बघा, इथं खाली आहे 2 नंबरला ॲरो की दाबून असं करा, सर्वांना मंगलमय, हे बघा असं मंगलमय शुभेच्छा, हे बघा असं करायचे तुम्हाला. तर तसंच आपण इकडं केलं होतं. इथं तू बघू शकता इथं खाली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, महाशिवरात्री आहे ना, हे टाईप करायचं इकडं. तर आपण काय करू, सगळ्यात वरती येऊया आणि तसं डीजेचाच फॉन्ट घ्यायचा आपल्याला. तिथं म टाकतो, तो व्हाईट कलर येतो, दुसरा कलर घेतो म्हणजे तुम्हाला समजन. तर हे नॉर्मल आहे, हे ह्याचं कोडिंग वगैरे काय ना, नॉर्मल तुम्ही म दाबला ना यम तर म येते, ए दाबलं की हे येते नाही का, म्हणजे तुम्ही समजून घ्या. तसं तुम्हाला टाईप करायचं पूर्ण. आता महा हे बघा असं टाईप करून घ्यायचं तुम्हाला. ह्याचं एक PDF पण येतो, त्याच्यामध्ये सर्व की असतात नाही का कीबोर्डवरच्या. तुम्ही याचा डिस्टन्स कमी जास्त करू शकता असा, हे बघा असं. तर मी ह्याला असं वर करून घेणार आहे थोडं. फॉन्ट पण तोच आहे आपला इकडं जो घेतला आपण. त्याची साईज आपल्याला अशी वाढवून घ्यायची. तरी पण आपली डिझाईन अजून ओके नाही झाली, कारण आपल्याला इथं खाली ब्रश मारायचं आहे. तर आता आपण काय करू, परत इकडे येऊन हा ब्रश घेऊया आणि असं इथं मारूया, हे बघा असं. किंवा तुम्ही त्याच्या जागी नाही का दुसरा बी ब्रश घेऊ शकता. इथं खूप ब्रश आहेत, हे बघा असं बी मारू शकता तुम्ही, हे पण ओके वाटतंय. मी फोटो थोडा अजून इरेज करतो. आता आपल्याला इकडे जो टेक्स्ट इफेक्ट दिला होता आपण तो बघूया काय आहे, आणि तोच कॉपी करू तिकडं. इथं तुम्ही सेटिंग बघू शकता पूर्ण बेवेल वगैरे किती ठेवले, काय डेप्थ वगैरे नाही का. इथं टेक्स्चर पण बघू शकता सेटिंग, इनर शॅडो, इनर ग्लो, ग्रेडियंट, ओव्हरले, आउटर ग्लो. शॅडो नाही दिलेला आपण, शॅडोने पूर्ण येऊन नॉर्मल फॉग डिझाईन आहे तर मी देत नाही शॅडो. तर कॉपी करतो हे लेअर स्टाईल पूर्ण आणि इकडून आपण पेस्ट करूया अशी. ते बघा अशी पेस्ट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे नियमित सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर हे आपण ना इथं जसं टाईप केलं ना, आपण काही कोडिंग वगैरे केलं नाही, युनिकोड नाही काढलेला. हा विदाउट युनिकोडचा फॉन्ट आहे. फॉन्ट कोणता आहे ते तुम्हाला मी दाखवतो. इथं बघू शकता बालो म्हणून फॉन्ट आहे, तर तोच फॉन्ट आपण यूज केलेला आहे. तोच आहे सगळा, इथं पण तोच फॉन्ट यूज केलेला आहे शुभेच्छाला, फक्त तो बोर्डवाला घेतलेला आहे मी ते बघा. तर मी हे हाय तसं उचलतो, कारण ते फॉन्ट आहे. टाईप मी तुम्हाला इथं दाखवले टाईप. समजा आपण आता हे परत कॉपी केलं इकडं, तर मी तर परत नाही का असं एक न्यू हे घेतो, Ctrl+T नी साईज वाढवतो अशी. ह्याला डबल क्लिक करून सिलेक्ट करून तो फॉन्ट घेऊया आपण. बालो कोणता फॉन्ट आहे तो सर्च करून घेऊया आपण. हे बघू शकता तुम्ही, आपण परत सर्च केलं तर याची साईज खूप ऑटो करून ठेवतो, जवळ घेतो, लई लांब झालता फॉन्ट. आणि फक्त हा एक फॉन्ट आहे ना शुभेच्छाचा, ह्याला फक्त बोल्ड केलता, तो बोल्डच आहे. आपण फक्त वरचे सेमी बोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सेम तसंच केलेलं आहे आपण, फक्त वरचे लाईट फॉन्ट आहेत. तर एवढंच करायचं आहे तुम्हाला. तर आपण हाय तसं उचलून घेऊया हे. बाकी फ्लावरची पण एक PNG ती पण आपण हाय तशी उचलून घेऊ. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे खूप जणांचं काय होतं कधी कधी फोटो एका साईडला जातं, टेक्स्ट एका साईडला जातं.
आणि त्यात साईज तुम्ही नीट घेत नाही आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करत नाही, त्यामुळे तुमची क्वालिटी जाते पूर्ण. तर तुम्हाला एक आयडिया सांगतो, तुम्ही काय करा, कंट्रोल R केलं ना तर तुम्हाला वर जे ग्रेड दिसतात ना ते ओपन होतील. तर इथं तुम्ही राईट क्लिक करून पिक्सेल इंचेसमध्ये करून घ्या. असं इंचेस केलं तरी तुम्हाला इंचेसमध्ये दिसतील, सेंटीमीटर केलं सेंटीमीटरमध्ये दिसतील, परत पिक्सेलमध्ये पण दिसतील तुम्हाला इथं. तर मी इंचेसच ठेवतो आहे. तर ह्याचा उपयोग करून घ्या तुम्ही. काय करायचं तुम्हाला, समजा तुम्ही जर इकडं समजा वाढदिवसाची डिझाईन बनवतात, तरी जे ग्रेड आहे ना तर ह्याला असं तुम्ही उचलून असं सेंटरला आणायचं बरोबर 5ला. तर तुम्हाला काय करायचं, इकडं फोटो बसवायचा, इकडं तुमचं टेक्स्ट. हे झालं. परत आता समजा आता ह्याला मी कंट्रोल Hने हाईड करतो, किंवा तुम्ही ह्याला असं नाही का परत घालू पण शकते इकडं जाऊन. किंवा तुम्ही जर समजा आता ही डिझाईन बनवली आपण, ते पण बरोबर फोटो आपण सेंटरला घेतलेला आहे. आणि तुम्ही असं ग्रेडचा वापर करू नका. तुम्ही एक फॉन्ट अलाइनमेंट किंवा काय बी बोलू शकता तुमची ह्यानी, ते तुम्ही हे करू शकता ह्यानी. आता स्टार्टिंगला मी तेच करायचं, माझे कधी कधी काय व्हायचं, फोटो खाली फॉन्टवर जायचं टेक्स्ट वगैरे. आता बरोबर आहे. आता मी काय करतो, ग्रेड लावतो अशा, तेवढ्या ग्रेडमध्ये फोटो इकडं टेक्स्ट वगैरे बसवतो. आता कधी कधी काय होतं, फोटो इकडं जातात टेक्स्ट इकडं जातं, त्यामुळे तुम्ही ह्याचा वापर करू शकता. कोण जास्त सांगत नाही म्हणजे नाही का, म्हणजे ज्याला प्रॉब्लेम येतो त्याने असं करू शकता नाही का, प्रॉब्लेम येत असेल तर. आणि ह्याने तुमच्या डिझाईनमध्ये थोडं चेंजेस होतील हळूहळू. बाकी नॉर्मल बॅकग्राऊंड वगैरे बनवलं आपण. तर आपलं अजून काय राहिले, तर इथं बी घेतलेला फॉन्ट हा अनेक फॉन्ट आहे. नॉर्मल 26 फेप टाकलेलं आपण इथं आहे, तसं उचलून टाकतो इकडं. आणि ह्याच्यामध्ये पण मी काही कन्वर्ट नाही केलं, नॉर्मल बावलोचा फॉन्ट आहे. आणि हे आपण जे घेतले हे गुगलवरने घेतलेले आपण, हे पण आहे तसं आपण इकडं टाकून देऊ. म्हणजे ज्या गोष्टी आपण म्हणजे जास्त काय केलं नाही ना, ते आपण डायरेक्ट ड्रॅग केलेलं आहे तिकडं, कारण मेन बॅकग्राऊंडच आहे आपलं. बघू शकता तुम्ही डिझाईन ओके झालेली आहे. थोडीफार चेंज झाले असेल नॉर्मल, बाकी ओके डिझाईन झालेली पूर्ण. थोडंफार ॲडजस्ट करा तुम्हाला वाटेल तसं. आता ही डिझाईन झालेली आहे, तर ह्याला मी सेव्ह करतो तुम्हाला PhD देण्यासाठी. काय राहिले का बघतो मी एकदा नाही का, लोगो वगैरे राहिलेला आहे आपला, तर तो आपण असा टाकून घेऊया इकडं. असं लोगो टाकलेला आहे. आता तुम्हाला मी एक परत न्यू डॉक्युमेंट घेतो, तुम्हाला एक नॉर्मल थोडंसं सांगतो बॅकग्राऊंडचं. आता आपण काय करूया, इथं एक डार्क बॅकग्राऊंड घेऊया. हे बघा हे वाला. आता इथं मी एक डार्क बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आणि झूम केलं नाही, जे पूर्ण तुम्हाला पिक्सेल दिसतात हे बघा. जसं झूम करतो ना तसं तसं बघा इथं पिक्सेल डॉटेड तयार झालेले. आता आपल्याला काय करायचं आहे, हे असं पूर्ण क्वालिटी खराब आहे, तर तुम्ही ह्याला नाही का फिल्टरमध्ये जाऊन गॉसियन ब्लर करा. इथून असं केलं. आता आपण काय करू, शिवजीचा जो हा फोटो घेतलेला, तर ह्याला मी काय करतो आहे, मास्किंग काढतो याची आणि ह्याला पूर्ण असं क्लिअरचं नाही तो ऑप्शन, आता हे बंद करतो आहे, फक्त कॅमेरावर फिल्टर ठेवतो आहे. आणि ह्याला असं उचलून इकडं ॲड करतो आहे, ड्रॅग करतो आहे. असं ड्रॅग केलं. आता मी तुम्हाला दाखवतो ग्रेडचं काय करायचं आहे. तर तुम्हाला असे ग्रेड लावून घ्यायचे. आता आपल्याला मास्क करायचं आहे, खालून इरेज करायचं आपल्याला. हे बघा असं असं तुम्ही इरेज केलं. आता आपण जे मागं बॅकग्राऊंडला ॲड केलं होतं ना, तर ते तुम्ही असं ॲड करा इकडं, पण खाली घ्या, पूर्ण बॅकग्राऊंडच्या वर पाहिजे ना आपल्याला, तर तुम्ही असं करून घ्या. आता आपण तिकडं ब्लॅक कलर घेतलेला, पण आता आपल्याला इकडे नाही का व्हाईट कलर घ्यावा लागेल. आपलं बॅकग्राऊंड पूर्ण डार्क आहे, त्यामुळे आपल्या बॅकग्राऊंडला दिसलं पाहिजे. बघा आता ओके दिसतंय, तरी पण मी जी ऑपेसिटी वाढवली नाही, बघू शकता तुम्ही. ब्लॅक ठेवलं तरी ते उठूनच दिसणार. मी तुम्हाला दाखवतो एकदा चेक करून. हे बघा, पण ते पूर्ण हे वाटतं नाही का, व्हाईट बरोबर आहे. तर ह्याला मी तुम्ही ब्लर पण करू शकता पेनजीला मागच्या. हे बघा असं ब्लर करून जर तुम्ही ह्याच्यावर परत जर ओव्हरली जर कलर दिला ना सॉफ्ट लाईटमध्ये, हे बघा असं, तरी पूर्ण ओके दिसणार आहे ते. किंवा तुम्ही असा डिझाईनमधला रेड कलर घ्या मारा, किंवा तुम्ही असा दुसरा मारू शकतो. पूर्ण असं हे दिसतं. तो ऑपोसिटी कमी करतो.
जास्त हे झाले त्यामुळे. आता मी तुम्हाला मागाशी बोललो डार्क डिझाईन असेल तर तुम्ही लाईट फॉन्ट म्हणजे कलर घ्या. आता आपण हे हाय असं इथं उचलून जर टाकलं तुम्ही बघू शकता. फोटो इकडे घेतो थोडं मी, साईज कमी पण करू शकता. आता आपण इथला ना का फॉन्ट चेंज करू, दुसरा घेऊया. समजा आता आपण हा फॉन्ट घ्यायला तुम्ही बघू शकता. बॅकग्राऊंड पण डार्क आहे आणि आपलं टेक्स्ट पण आहे. समजा आपण इथं जर थोडा लाईट कलर घेतला, तुम्ही जर व्हाईट जरी कलर घेतला ना इथं तर तुमची डिझाईन बघा ओके दिसणार आहे पूर्ण मॅचिंग. तुम्ही समजा इथं आता समजा आपण प्रिंटर्सवरनं जर येल्लो टेक्स्चर घेतलं कोणतं तरी, तर इथून आपण डाउनलोड करू ते टेक्स्चर आणि काय करूया ह्याच्यावरतीच आता हे ग्रेडियंट ऑफ करतो आणि ह्याच्यावरती मी आता ते टेक्स्चर असं ॲड करतो आहे. अल्ट दाबून मास्क करा किंवा डायरेक्ट इथं क्रिएट क्लिपिंग मास्क करा. आता ह्याला जो आपण इफेक्ट दिलेला आहे टेक्स्टचा तर तो पण पूर्ण असा चुकीचा आहे म्हणजे नाही का. तर तो पण आपण थोडा चेंज करूया, झूम करून घेतो इथं. तर मी तुम्हाला मागाशी बोललो इकडं मी शॅडो नव्हता दिला. आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये जो आपण आउटर दिला होता ना तो हे पण काढून बघतो आणि इथं काय करणार आहे मी रेड कलर घेणार आहे आता. त्यानंतर इनर ग्लोमध्ये बघू शकता तुम्ही व्हाईट कलर आहे, तर इथं मी आता असा येल्लो कलर घेणार आहे किंवा असा थोडा हे नाही का लाईटमध्ये. आता परत इथं बेवलमध्ये डेप्थ कमी आहे ना इथं वाढवणार आहे आणि याची साईज पण वाढवणार आहे थोडीशी नॉर्मल अशी. हे सॉफ्ट नेट पूर्ण 0 करतो मी. टेक्स्चर काढले मी इथं आणि आता बघा तुम्ही ओके दिसन. तर नॉर्मल डेप्थ कमी करतो ओके. आता आउटर ग्लो पण बघू शकता तुम्ही इथं तुम्ही येल्लो दिला तरी ते ओके दिसणार आहे, पण ऑपोसिटी कमी करावं लागेल तुम्हाला. आता आपण शॅडो देऊया. शॅडोचा डिस्टन्स बी थोडा मी असं 32पर्यंत नेतो आहे, ऑपोसिटी कमी करतो आहे आणि साईज कमी करतो आहे, ऑपोसिटी कमी. तुम्ही इनर शॅडोमध्ये कलर डॉच करून थोडासा इफेक्ट देऊ शकता. बघू शकता तुम्ही इफेक्ट आलेला आहे टेक्स्टला. शॅडोमध्ये आपण थोडं वाढून बघू, साईज पण वाढून बघतो नॉर्मल थोडी. तर ओके झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं. आता फॉन्ट आपण हा घेतलेला आहे, तुम्ही दुसरा फॉन्ट घेतला तरी ते ओके दिसणार आहे. मी दाखवतो तुम्हाला दुसरा फॉन्ट घेऊन, डीजेचाच घेतो कोणता तरी. हे बघा हा वाला घेतो. तर याला पिन मारतो दोन्ही सिलेक्ट करून, म्हणजे कसं आपण हलू शकतो इकडे. आता आपण इकडे पेंज ॲड केली होती ना, तर त्या पेंजला मास्क करून आपण थोडं इकडचं असं इरेज करू, थोडं नॉर्मल. तर ओके झालेलं आहे. बाकी ह्याच्यामध्ये जे यूज केले आपण इकडं फक्त मी तुम्हाला दाखवतो आहे, मी काही दुसरी डिझाईन बनवत नाही, फक्त तुम्हाला त्या डिझाईनमध्ये सांगत होतो. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो मी. तर आता मी एवढंच करतो, मी तुम्हाला फक्त सांगत होतो तुम्ही नाही कसं डार्क बॅकग्राऊंडमध्ये कसं कलर हे करून घेऊ शकता. तर मी तुम्हाला बोललो इकडं पूर्ण आपलं नॉर्मल ही डिझाईन आहे ना ही लाईट आहे, डार्क कलर यूज केला, डिझाईन परफेक्ट झालेली आहे. इकडं डिझाईन पूर्ण बॅकग्राऊंड डार्क आहे, लाईट कलर घेतलेला आहे. आणि आता आपण काय करू शकतो तुम्हाला सांगतो. हे जे आपलं मेन बॅकग्राऊंड आहे तर ह्याला जर तुम्ही फिल्टरमध्ये जाऊन नॉईस ॲड केली ना तर झूम करून दाखवतो विषय बघा काय. तर नॉईज बघा कसली भारी ॲड झालेली इथं. आता स्क्रीन मोठे म्हणून तुम्हाला तशी दिसते, पण जेव्हा बॅनर पोस्ट होतो इंस्टाला इकडं तिकडं तर पूर्ण तुमची डिझाईन ना पूर्ण क्वालिटी दिसते. तरी मी इथं कलर बॅलन्समध्ये नाही का थोडं हे केलेलं आहे, तुम्ही अजून थोडं चेंजेस करू शकता इथं कलर बॅलन्समध्ये पूर्ण असं रेड, किंवा तुम्ही डायरेक्ट बंद करतो इथून मी. आणि ह्याला इथं आपलं इमेज ॲडजस्टमेंटमध्ये जे आपलं फोटो फिल्टर आहे ना इकडे येतो आहे, इथून पण मी असं ॲड केलं तरी अगं डिझाईन ओके दिसणार आहे पूर्ण. आता एवढी डिझाईन बनली आपण सगळंच ॲड करून टाकू, नाहीतर डिझाईन पूर्ण अर्धवट वाटण आपले. तर मी डिझाईनमधलेच कलर घेतो नाही का जे तुम्हाला असे हे वाटतील ते. तो व्हाईट कलर घेतला इथं,
ह्याला पूर्ण असा टेक्स्टचा कलर देऊया. ह्याच्यामध्ये जे आपण हर हर महादेव आहे ना, तर इथं जे हर हर महादेव आहे त्याला पण मी तोच कलर देतो आहे. जास्त कलरच यूज करायचे नाही. जे डिझाईनमध्ये आहे ना 2 ते 3 कलर यूज करा. जास्तीत जास्त 3 कलर यूज केला चालतात. 3 कलर यूज करायच लागतात. तेवढंच करा. तेवढं झालेलं आहे आपलं. तर बाकी अजून हे ॲड करतो मी इथं आपण एक ॲड केलेलं आहे. अजून हे पण ॲड करू आपण. तर ह्याला पण मी लेवल वाढवली होती. हे बघा, त्याची लेवल आपण नाही का थोडीशी ॲडजस्ट करू अशी. ह्यालाच कॉपी करू. कॉपीचं नाही वाटतं, तर जाऊ दे, आपण खालच्याला बी थोडे करू. तर आपली अशी डिझाईन झालेली आहे. तर मी तुम्हाला बोललो होतो की आपण ग्रेडचा वापर करून डिझाईन बनवू शकतो. त्यात नॉईज केलं आपण. तुम्ही कंट्रोल टी करून ना खूप जण म्हणजे साईज वाढवतात, फॉन्टची कमी जास्त करतात. तुम्ही कधी कधी शिफ्ट दाबून जर ह्याला असं जर ओढलं ना, म्हणजे थोडासा फॉन्ट ताणला तरी तुमचा फॉन्ट ओके दिसणार आहे. असं करायला नाही पाहिजे, पण कधी कधी नाही का ते भारी वाटतं. आता मी कंट्रोल झेड करतो, बघा तुम्ही फॉन्ट कसं होतं. परत कंट्रोल शिफ्ट झेड करून अंडू करतो नाही का, बघू शकता तुम्ही फॉन्ट आपण ताणल्यावर कसं दिसतोय तो. माझ्या भाषेत सांगतोय असं म्हणजे. आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता डिझाईन कशी झालेली आहे. तुम्ही जर मेन बॅकग्राऊंडच्या वर एक लेअर घेतली आणि तिथं जर तुम्ही जर असं कोणता बी एक मी तुम्हाला मागाशी बोललेलं डार्क डिझाईनच्या खाली आपण हा ब्रश मारू शकतो. तर तुम्ही असं मारू शकता. डिझाईनमधले एक कलर घ्यायचा, ओव्हरलेमध्ये जाऊन असं मारू शकता. बघा, ऑपेसिटी कमी करायची, फक्त नॉर्मल दिसला पाहिजे ब्रश मारलाय म्हणून. तर तुम्ही डिझाईन बघा कशी झालेली. ही पण डिझाईन पूर्ण कडक झालेली आहे. तुम्ही इथं जर असं शेप वगैरे ॲड केला ना, असं एक शेप ॲड केला, स्ट्रोक बंद केला आहे मी, असा शेप ॲड केला, कंट्रोल टी दाबून इथून तुम्ही असं हे करू शकता, असं शेप वगैरे ॲड करू शकता. हे बघा असं. इथं तुम्ही शुभेच्छुकला फोटो टाकू शकता. आणि तुम्हाला वाटलं फोटो मोठा करायचा, तुम्ही फोटो मोठा करू शकता. पण ग्रेडचा वापर करा. इकडे बघा तुम्ही किती स्पेस सोडलाय. कधी कधी ना का आपण ग्रेडचा वापर न केला ना, आपण नवीन असतो, माहिती प्रॉब्लेम येतो स्टार्टिंगला. मी पण आलो त्यात, मला बी प्रॉब्लेम आलेत. पण तुम्ही ग्रेडचा वापर करून कडक डिझाईन बनवू शकता. आपण ही एक डिझाईन बघितली नॉर्मल फॉगमध्ये, आणि ही आपण असंच घेतलं होतं. म्हणजे माझ्या डोक्यात विचार बी नव्हतं ही डिझाईन बनवून मी असं काय. फक्त तुम्हाला ते लाईट डार्क कलरमध्ये थीममध्ये सांगत होतो. आणि ही पण डिझाईन झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि काही जण नवीन असतील जे पहिल्यांदा व्हिडिओ बघताय आपले, तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावना, भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.